भोंदू अशोक खरातचे अजूनही अनेक कारनामे समोर येत आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। तपास अधिकाऱ्यांव्यतिरिक्त सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार कोणालाही नाहीये। सीडीआर लीक कसा झाला याची चौकशी होईल। अंजली दमानिया यांनी खरात प्रकरणी आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। मिळालेल्या सीडीआर मध्ये एआय टूल वापरून नावं शोधली। एआय टूल वापरल्यानंतर मिळालेल्या सीडीआर मधून मला शिंदेंचे 17 कॉल्स मिळालेत। खरात शिंदेंच्या फोन कॉल्सच्या आरोपांवरती अंजली दमानिया यांचं वक्तव्य। भोंदू खरात प्रकरणासारखे विषय हँडल करण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस मास्टर आहेत। मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। खरात प्रकरणामध्ये आवश्यकता वाटली तर मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय तपास यंत्रणांचीही मदत घेतील अशीही प्रतिक्रिया। माननीय देवेंद्रजी अशा प्रकारचे विषय हँडल करण्यामध्ये खूप मास्टर आहेत। त्यामुळे SIT नेमली आहे। सातपुते मॅडम सारख्या खूप चांगल्या ऑफिसर अपॉइंट केलेल्या आहेत। कुठलं एआय ॲप कॉल डिटेल्स देतं दमानियांनी सांगावं, सुरेश चव्हाण यांचा सवाल। अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या माहितीवरती लगेच विश्वास कसा ठेवला? ही माहिती खोटी ठरल्यास जबाबदारी तुम्ही घेणार का? सुरेश चव्हाण यांचा दमानियांना सवाल। दमानिया यांच्याकडे सीडीआर पोहोचला असता तर सीडीआरची पूर्ण कॉपी आली असती। मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। तर अज्ञाताने सीडीआर दिला असं दमानियांनी काल खुलासा केला। सामंतांचं वक्तव्य। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीची एंट्री होण्याची शक्यता आहे। खरातचे कोट्यवधींच्या व्यवहारांसंदर्भात तपास सुरू आहेत। पतसंस्थांमधील नॉमिनी असलेली खाती आणि नाशिक शिर्डीतील मालमत्तांसंदर्भातील व्यवहार संशयास्पद असून आता यंत्रणा संपूर्ण व्यवहार हे आता यंत्रणेच्या रडारवरती आहे। भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे। पोलिसांना न सांगताच हर्षवर्धन खरात घर सोडून शहर सोडून गायब झालाय। दुसरीकडे खरातची पत्नी फरार असून पोलिसांकडून शोध घेतला जातोय। मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये खरात हवाला रॅकेट चालवायचा। दिवसाला 25,000 रुपये भाडं असलेलं हॉटेल 365 दिवस बुक असायचं सूत्रांची माहिती आहे। हवालाचं दुबई कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे। खरात प्रकरणातील पीडित महिला नैराश्यात असल्याची माहिती आहे। 8 ते 9 पीडितांनी मानसोपचार तज्ञांची भेट घेतल्याचं कळतंय। पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं या सगळ्या पीडितांना नैराश्य आल्याचंही बोललं जात आहे।